म्हणतात ना, जुनं तेच सोनं असतं. तसंच काही आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे. आजची आपली स्पेशल रेसिपी आहे हादग्याच्या फुलाची भाजी. तर हादग्याची झाडं बऱ्याच जणांनी पाहिले असतील, नसतील. पण मी तुम्हाला हादग्याची फुलं दाखवते. तर हादग्याला ना शेंगाही येतात आणि फुलंही येतात. फुलानंतर शेंगा येतात. तर जे हादग्याला फुलं येतात ना, त्या फुलाची भाजी देखील खूप भारी होते. आणि आमच्या इकडं आवर्जून ज्यावेळेस हादग्याला फुलं येतात, त्यावेळेस ह्या फुलाची भाजी बनवली जाते. आणि तुरळक मार्केटमध्येही हे फुलं विकायला येतात. तर तुम्ही पाहू शकता हादग्याची फुलं कशी असतात. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर हादग्याचे जे फुलं असतात ना, ते पांढरे फुलं असतात. तुम्ही पाहू शकता. आता हे हादग्याचे फुलं ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर आता हादग्याच्या फुलाची भाजी करायची म्हटलं, तर हादग्याची फुलं आपल्याला निवडून घ्यायची असतात. हादग्याच्या फुलात निवडायचं काय असतं, तर हादग्याच्या फुलामध्ये जो जो तवर आलेला असतो ना, मधली दांडी, ती दांडी बाजूला काढून घ्यायची आणि सोबत फुलाचा जो मागचा हिस्सा असतो ना, थोडीशी हिरवी दांडी ती बाजूला काढायची आणि या पद्धतीने सर्व फुलं निसून घ्यायचे. हादग्याची फुलं खूप हेल्दी असतात. खूप सारे याच्यामध्ये विटॅमिन्स असतात आणि शरीरासाठी खूप अशी ही हेल्दी भाजी आहे. तर तुम्ही पाहू शकता मधला जो तौर होता तो तौर मी काढून घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग देखील मी तोडून घेतलेला आहे. बाकी सर्व फुलं आपल्याला या पद्धतीनेच निवडून घ्यायची आहेत. तर इथं मी सर्व फुलं निवडून घेतलेले आहेत. तर आता निवडून घेतलेले फुलं आपल्याला छान बारीकसर कट करून घ्यायचे आहेत. जसं आपण कांदा कट करून घेतो ना, त्या पद्धतीने इथं आपल्याला हे फुलं कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे हे फुलं कट करून घेतलेले आहेत. तर भाजी बनवण्यासाठी फुलाची एवढी प्रोसेस आपल्याला अगोदर करून घ्यायची असते. तर आता मी इथं 8-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सोबतच मी इथं घेत आहे 8-10 लसणाच्या पाकळ्या. तर लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या छान आपल्याला उकळामध्ये ठेचून घ्यायच्या आहेत. एकदम अशा बारीक ठेचायच्या नाहीत. आपण आबडधोबड म्हणतो ना, तशा पद्धतीने इथं ह्या ठेचून घ्यायच्या आहेत. तरी मी इथं लसूण आणि मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ठेचल्या आहेत. एकदम आपल्याला बारीक नाही ठेचायच्या, हलक्या आबडधोबडच ठेवायच्या आहेत. म्हणजे एका मिरचीचे तुकडे 4-5 जाग्यावर हवेत. बस अशीच आपल्याला इथं ही मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही भाजी लाल तिखट वापरून बनवली तरीही चालते, पण या पद्धतीने हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घातला ना, तर भाजीला टेस्ट खूप भारी येते. भाजी बनवण्यासाठी लोखंडाचा तवा मी गॅसवर ठेवून घेतलेला आहे. तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तर आवर्जून तुम्ही भाजी बनवण्यासाठी लोखंडाचा तवा वापरावा. तव्यावर तेल छान गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेचच आपण इथं चिमूटभर जिरे इथं तेलात घालून घ्यायचे. तेलामध्ये जिरे छान फुलले की लगेचच इथं मध्यम आकाराचा एक बारीकसर कट केलेला कांदा घालून घ्यायचा. जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान कांदा इथं तेलामध्ये परतून घ्यायचा. म्हणजे आपल्याला कांदा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. तर मस्त खरपूस लाल रंगावर आपला इथं कांदा परतून झालेला आहे. कांदा परतून झाला की लगेचच इथं आपण जी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट घालून घेणार आहोत. म्हणजे जे आपण मिरचीचा ठेचा कुटून घेतलेला होता तो ठेचा घालून घेणार आहोत आणि छान मिनिटभर कांद्यासोबत ठेचा देखील परतून घेणार आहोत. या पद्धतीने ठेचा परतून घेतल्यानंतर लसणाची आणि मिरचीची टेस्ट जी आहे ती छान भाजीमध्ये उतरते. तर इथं आता आपला लसूण मिरची वगैरे छान परतून झालेलं आहे. तर आता या स्टेजला आपण जे फुलं कट करून ठेवलेले होते ते फुलं इथं घालून घ्यायचे आहेत. फुलं घालून घेतल्यानंतर छान 2-3 मिनिट इथं फुलं आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचे आहे.
जितके छान मस्त फुलं परतून होतील तितकी भाजी खायला छान लागते. मस्त अगोदर छान 2-3 मिनिट फुलं परतून घ्यायचे आणि नंतरच मीठ ॲड करायचं. कारण सुरुवातीला आपल्याला मीठ किती टाकावं याची आयडिया येत नाही. फुलं खूप जास्त दिसतात आणि मग मिठाचं मेजरमेंट जे असतं ते कमी जास्त होतं. या पद्धतीने फुलं आधी परतून घ्यायचे आणि फुलं परतून झाल्यानंतर आता याच्यात मीठ वगैरे ॲड करायचं. तर तुम्ही पाहू शकता किती फुलं होते आणि केवढे झालेले आहेत. अर्धा किलो मी फुलं आणलेले होते. तर मी आता इथं आबडधोबड कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कुट्टा घालते. म्हणजे एक शेंगदाणा 4 जाग्यावर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मोठे मोठे शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे देखीलच उकळात कुटून घेतलेले आहेत. सोबतच मी इथं चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि परत आपल्याला इथं 2-3 मिनिट छान भाजी परतून घ्यायची आहे. बस एवढीच ही प्रोसेस आहे फुलाच्या भाजीसाठी. आता बरेच जण याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करत नाहीत, पण आमच्याकडं आम्ही करतो. बिना शेंगदाण्याची ही भाजी खायला खूप भारी लागते आणि हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरीही ही भाजी लाल तिखटानेही खूप भारी लागते. पण फुलाची भाजी खूप हेल्दी आहे आणि हदग्याची फुलं आल्यानंतर एकदा का होईना सिजनेबल भाज्या आपण आपल्या घरात बनवल्याच पाहिजेत. जसं की हदग्याच्या फुलाची भाजी. तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करून पाहू शकता. एकदा बनवली ना तर परत परत ही भाजी नक्कीच बनवणार, ही माझी गॅरंटी आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथं आपली भाजी तयार झाली आहे. आता याच्यात हळद घालायची नाही घालायची ती तुमची चॉईस. आमच्याकडं अशीच सिंपल पद्धतीने भाजी बनवली जाते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारा अभिप्राय नक्की कळवा. परत भेटू नवीन रेसिपीसोबत.